केंद्राच्या शेतकरी कायद्याविरोधात घोटी येथील राजाराम साळवी मंगल कार्यालयात काँग्रेसच्या वतीने एल्गार आंदोलन करण्यात आले। गुरुवारी दिनांक 15 रोजी दुपारी 3:45 राजाराम साळवी मंगल कार्यालय घोटी येथे लाईव्ह शेतकरी परिषद आयोजित केली होती। या लाईव्ह परिषदेला नाशिक जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे, प्रांतिक सदस्य कचरू शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे यांच्यासह इगतपुरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते। या प्रसंगी काँग्रेस पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली। आपण जे म्हणतो आज की शेतकऱ्यांना या कायद्यामुळे परवानगी मिळालेली आहे की भारतात कुठेही त्यांनी शेतमाल विकावा, परंतु तसं कायदा आता तसं नाही आहे। आता पण शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतो, परंतु हा माल विकल्यानंतर जो व्यापारी त्याचा माल घेईल त्या व्यापाऱ्यांना त्यांना पैसे दिले नाहीत तर शेतकऱ्यांना व्यापाऱ्याच्या विरुद्ध काही करता येणार नाही। तर करायचं असेल तर कलेक्टरकडे त्यांना अर्ज करावा लागेल। कलेक्टर एक कमिटी त्या ठिकाणी नेमेल आणि ती कमिटी 2 वर्ष 5 वर्ष किती अहवाल देईल त्याच्यावर ते शेतकऱ्याचे पैसे मिळतात नाही मिळतात ते अवलंबून आहे। 9 न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।